नमस्कार मैत्रिणींनो, काहीतरी गोड खावंसं वाटत आहे पण वेळ नाही, तर ही रेसिपी तुमच्यासाठी नक्की करून बघा. तर आता काय करूयात, पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. थोडंसं त्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे दूध आहे का ते तळाशी लागणार नाही. इथे मी 1 लिटरभर दूध घेतलेलं आहे. तर आता आपण हे दूध पातेल्यामध्ये छान असं काढून घेऊयात. याला छान उकळी काढून घेऊयात दुधाला. दुधाला उकळी येईल तोपर्यंत काय करूयात, 1 वाटीभर साखर, त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला त्याचा एक पाक तयार करून घ्यायचा आहे. तर अगदी हा पाक आपल्याला गुलाबजामला लागतो का त्या पद्धतीचा चिपचिपा पाक तयार करून घ्यायचा आहे. अगदी त्याला आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी असा पाक तयार करायचा नाही. तर पाक आता छान असा शिजलेला आहे. साखर छान पूर्णपणे विरघळलेली आहे आणि थोडंसं मी त्याला 1 मिनिटभर शिजू दिलेला आहे. तर बघू शकता गुलाबजामला जसं पाक लागतो का त्या पद्धतीचा मी इथे करून घेतलेला आहे. तर आता दुधाला पण छान उकळी आलेली आहे. बघू शकता तुम्ही. मी छान असं त्याला शिजवून घेतलेलं आहे. आता इथे मी 1 अर्धी वाटी दूध बाजूला ठेवलं होतं. थंडच दूध आहे हे. अजिबात याला गरम दुधाची गरज नाही. तर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. ते या थंड दुधामध्ये छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आपण जे दूध उकळी आलेलं आहे का त्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे. अगोदर छान कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे दुधामध्ये सोडून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असं आपलं हे 2 मिनिटात दूध असं घट्टसर व्हायला होतं. तर आता आपल्याला याला छान असं 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये साखर घालायची आहे. तर मी इथे साखर 1, 2, 3 चमचे घातलेली आहे. 3 चमचे साखर. तर साखर तुमच्या गोडीनुसार घालू शकता, कारण आपण पाकसुद्धा तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे इथे आपल्याला दुधासाठीच आपल्याला थोडीशी इथे साखर घालायची आहे. तर पोहे खायच्या चमच्याने मी इथे 3 चमचे साखर वापरलेली आहे. आता याला छान असं शिजवून घेऊयात. तर मस्त दूध आपलं घट्टसर झालेलं आहे. तर आता आपण काय करूयात, ह्याची एक लेयरिंग तयार करून घेऊयात. तर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्याही कंपनीचे ब्रेड घेऊ शकता. तर आता आपण काय करूयात, याला आपण जो पाक तयार करून घेतलेला आहे, पूर्ण ब्रेडवर आपल्याला हा पाक ओतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे दूध घट्टसर करून घेतलेलं आहे का ते घालून घ्यायचं आहे. तर गरमच दूध याच्यावर आपण शिजवल्यानंतर घालणार आहोत. तर दूध बघू शकता अगदी छान असं घट्टसर झालेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे किती पट मी दूध हे घट्ट करून घेतलेलं आहे. आता दुसरी लेयर्स आपण याच्यावर लावून घेऊयात. तर इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. आता या ब्रेडची दुसरी लेयरिंग लावून घेऊयात आणि आता आपण काय करूयात, आपण जे दूध राहिलेलं आहे का ते ह्याच्यावरती सोडून घेऊयात. मस्त असा आपला हा गोड खावंसं वाटत आहे, तर हा पदार्थ नक्की तयार होतो. अगदी लवकरात लवकर 10 मिनिटात हा पदार्थ तयार होतो. आता आपल्याला काय करायचं आहे, दुसरी लेयर झालेली आहे. तर आता आपण जे दूध तयार करून घेतलेलं आहे का ते याच्यावर घालून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी थोडंसं मोडून घेत आहे. तर मला पहिला जो डब्बा आहे का थोडा मोठा वाटत आहे, त्यामुळे मी ह्या छोट्या डब्यामध्ये ओतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये दुसरी लेयरिंग झालेली आहे. आता आपण काय करूयात, हे दूध जे आहे का घट्टसर करून घेतलेलं ते याच्यावर ओतून घेऊयात. अगदी मस्त असा हा आपला पदार्थ तयार होतो. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला याला नाव कोणतं देसाल ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते पण मला नक्की व्हिडिओमध्ये सांगा कमेंटमध्ये. तर आता आपण याच्यावर जे साखरेचा पाक आहे का तो ओतून घेऊयात छान पद्धतीने सर्व बाजूनी आणि आता आपण दूध पण याच्यावर घालून घेऊयात. अगदी मस्त असा पदार्थ तयार होतो आणि अगदी झटपटीत आणि एकदम मस्त चवीचा हा पदार्थ तयार होतो. तर मस्त असं आपलं हे गरमागरम दूध मी त्याच्यावर ओतून घेतलेलं आहे. अगदी छान घट्टसर हे दूध तयार झालेलं आहे. तर आता आपण काय करूयात, याला रात्रभर असंच फ्रीजमध्ये ठेवूयात किंवा तुमच्याकडे खाण्याला वेळ नसेल तर तुम्ही एखाद 2-3 तास हे फ्रीझरमध्ये तुम्ही ठेवून खाऊ शकता. तर मी हे रात्रभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि याला सकाळी तुम्हाला दाखवते. अगदी छान असं आपलं हे मिश्रण तयार होतं. तर बघू शकता मी थोडेसे ड्रायफ्रूट असे टाकून घेतलेले आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या पण छान अशा टाकून घेतलेल्या आहेत. अगदी छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. अगदी छान पटकन गोड खावंसं वाटत आहे. नक्की करून बघा आणि आणि तुम्ही हा पदार्थ कधी खाल्लेला आहे का? मला ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघू शकता मस्त असा आपला हा पदार्थ तयार झालेला आहे. अगदी त्याला ब्रेडचा वगैरे वास वगैरे येत नाही आणि अगदी चवीला भन्नाट असा लागतो. मस्त असा हा पदार्थ तयार होतो. तुम्ही नक्की करून बघा आणि हा तुमचा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण ही रेसिपी नक्की पाहायला मिळेल. तर बघू शकता अगदी आपला हा पदार्थ तयार झालेला आहे. नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.